नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश नावले. तुमचे मी कोकणी ऋषी यूट्यूब चॅनल सहर्ष स्वागत आहे. तर आजचा लॉग बनवतोय. तर आम्ही उद्या टुर्नामेंट आहे आसनगावला, रबरबॉल टेनिस क्रिकेट स्पर्धा. तर आम्ही आतापासून चाललो आहे. आम्ही दिव्याला जातो आहे राहण्यासाठी आणि उद्या सकाळी तिकडे ग्राउंडला जाणार आहोत. तर माझ्यासोबत अंक्या आणि गोटे आहे. गोटे इकडे बा. नमस्कार मित्रांनो, उद्यासाठी आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा आहेत दिवा आसनगावला, तिकडे जातोय. तर बघूया उद्या काय होतं ते. नक्कीच आम्हाला गेल्या संडेला आम्ही हार पत्करावी लागली. या संडेला परत कमबॅक करायचा आम्हाला प्लॅन आहे. तर नक्कीच या संडेला आम्ही प्रयत्न करू की जेणेकरून आम्ही जास्तीत कमबॅक करण्याचा. आणि पाहूया या उद्याच्या टुर्नामेंटमध्ये कशाप्रकारे आमचे सर्व खेळाडू प्रॅक्टिस नाही तर खेळतील याच्याकडे लक्ष असेल. नक्कीच पाहूया. स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे प्रत्येक खेळाडूने, तर नक्की घेतील. अशा प्रकारे आम्ही आता चाललो आहे दिव्याला राहण्यासाठी. आणि सकाळी वगैरे रिलॅक्स सकाळी उठून इकडनं जाण्यापेक्षा तिकडे जाऊन तेवढा आमचा टायमिंग सकाळचा वाचेल म्हणून आम्ही आता सध्या चाललो आहे. फायनली आलो आम्ही आता स्टेशनला पोहोचलो. आता बघूया, ट्रेन थोडी लेट आहे, 6 मिनिटं. आता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत. ऑलमोस्ट 10:56 झालेले आहेत. तर इथून आमचा प्रवास चालू होईल दिव्यासाठी. शुभ सकाळ मित्रांनो. तर आम्ही रात्रीचा जर लॉग बनवायचा राहिला तर आता आम्ही उठलेलो आहे सकाळी. एवढा चहा नाश्ता चालू आता इथून आम्ही खेळण्यासाठी जाणार. यावर्षी भरपूर मजा झाली तुम्ही. सकाळचा नाश्ता वगैरे चालू आहे आणि चर्चा पण चालू आहे. चहा वगैरे. मग काय आज सकाळ झालेली आहे. फायनली आम्हाला लाईव्ह टुर्नामेंट केलं जाईल. काय प्रयत्न असतील आपल्या लाईव्ह टुर्नामेंटसाठी? मोठे आहेत पण प्राइस फिक्स आहे. कॉन्फिडन्स खूप आहे त्याला. असाच असला पाहिजे. आमचा बंटी अजून आला नाही. त्याला नाईट वरून सुटला तर बंटी नाही आला. तर आम्ही आलेलो एका ठिकाणी दिव्याला. आम्ही 4 जण आलेलो आहेत. आता चहा वगैरे नाश्ता करून आम्ही निघू. मग चहा कुठे गेला? चहा आहे आमचा. असं तुम्हाला या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याला कशा प्रकारे आम्ही मजा करतो, टुर्नामेंटला खेळतो. लाईव्हच आहे, ऑलरेडी पाहायला भेटेल. लाक्या बेडूकुड्या चला बोलतो तर आता आम्ही चाललेलो आहेत मस्त आगासन ग्राउंडला चाललो आहेत. आणि पाहू शकतो हे जेव्हा आमचे 4 पंटर आहेत. अजून पंटर येतात बाकीचे. तर आता आम्ही निघालेलो आहेत ग्राउंडला खेळण्यासाठी. फायनली आता आमचं पब्लिक आलेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहेत. आता वडापाव विडाव नाश्ता वगैरे सर्व करून आम्ही निघालो आहे. आम्ही किरणच्या घरी गेलेलो. तर आता वडापाव वगैरे खाऊन आम्ही नाश्ता वगैरे चहा वगैरे पिऊन आम्ही आता ग्राउंडकडे चाललो आहेत. कारण आमचा राऊंड आता सध्या 3रा राऊंड चालू आहे. तर अजून 2 राऊंड बाकी आहेत. तर जाऊ इथं 10-15 मिनिटामध्ये आम्ही पोहोचू तोपर्यंत. वेगळं आमची गँग आलेली आहे सर्व. बघूया याचा आज काय कमबॅक होतो. काय किती छके मारले तुला आज लाईव्हची टुर्नामेंट आहे. तर पाहूया या संडेमध्ये. नाही, थोडासा हाताचा प्रॉब्लेम आहे पण लागलो तर 1 साईड नक्की. हां तसं आमच्याकडे आहे. आमचे 2 प्लेयर असे ओपनर ते कधीच आऊट होत नाहीत. प्रत्येक टुर्नामेंटला ते दोघंच खेळत असतात. पण या संडेला बघूया आज लाईव्ह आहे तर दोघंही खेळतात का त्या दृष्टीने आम्हाला आज सामना आज काही करून आम्हाला म्हणजे आज तर आमची वाडीची टीम आहे. तर वाडीच्या टीमला पाहूया. आज बॅक टू बॅक 2-3 संडे खराब गेलं. तर आज संडे आता आमचा 3रा असेल. तर पाहूया या संडेमध्ये कशा प्रकारे आम्हाला कमबॅक होतो. कमबॅक तर करायचंच आहे काही करून. तर पाहूया या संडेमधील तुमचा कमबॅक. आज तुझ्याकडे किती अपेक्षा आहेत आम्हाला? काय सांगू शकतो आजच्या फलंदाजीबद्दल? मान आहे रे. सर काय सरपंच आपला कोण? आज मान आहे, त्याचं भाषण बघण्यासाठी आम्ही ऑनलाईन गेलोय. लॉंग विकेंड वाला आमचा युट्यूबवर गेलाय. काय वर गेलाय आमचा खास व्हिडिओ काढण्यासाठी पाहायला भेटेल तुम्हाला नक्कीच. लॉंग विकेंड म्हणून त्याचा यूट्यूब चॅनल आहे. तर तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि फॉरवर्ड करा. चांगला व्हिडिओ भेटतील आपल्याला. तो खास व्हिडिओसाठी गेलेला आहे. स्कोर लय मारताय. मेरा 50+ स्कोर मारते सर्व.
आवाज कुठे आहे 100 बोलेल तर बोलशील 100 मारायचा ए बुद्धी आवाजच नाही गेलाय पहिल्या वेळेला आणखी मारणार होता तो पण केस केला होता कुठं गेला आवाज आवाज पाहिजे लावा आवाज गेला माझा कटर कोण नाही रे सगळंच बोलायचं बघ डुडुम टेड्यावरून बॅट सुटली कालच गेलो बघायला कुठे गेले आता काय माहिती दोन गजे कुठे गेले काय नाही बॉल स्ट्रेट आहे आमचे फंटर अजून आलेले नाहीत तर येतात अजून त्यांच्यासाठी आम्ही थांबलो इथे वाट बघतोय तोपर्यंत आम्ही चर्चा करतोय शाळेतल्या गोष्टींची बॅटिंग कर ना सांगतोय मी बॉलिंग ए ऋतिक तुझी स्टोरी राहिली खरा गेम बॉलिंग करते तू काय ते सांगत होतास? आपलं बॉलर मेन बॉलिंग मेन पाहिजे आता आम्ही ग्राउंडला जाता जाता इथे मासेमारी होते तर तुम्हाला दाखवतो मासे गलीने कसे पकडले जातात ते बघा वाटते का बघा मासे पकडले आले त्याच्यामध्ये पालून आहे हे बघा एवढे मासे पकडलेले आहेत गलीने छोटा गळ असताना लगेच भेटले सगळ्या गेलाय घरात भेटत नाही कुठे ठेवले काय किती वेळ झाला तुम्हाला येऊन इकडे आटाचं पीठ बघा या खड्ड्यामध्ये मासे पकडतात बघा इकडे पाहू शकता गळीने त्याच्यामध्ये काय केलं इकडे पण आहेत का मासे मासे पालन आहे त्याच्यात पालन केलं पालन केलेले मासे खूप खड्डा आहे का इथं खळ्या खोळ्या खोदलेले काय बोलते वाटतच नाही तर भरपूर आहे अशा तऱ्हेने मी मासा पकडला आहे हे बघा उद्या संडे आहे ना हम्म. सगळे याच्यात उदी मारतात कुठे ह्याच्यामध्ये हा म्हणजे उद्या आंघोळीला इकडे येतात मजा करायला केवढा तरी पण खड्डा आहे खड्डा भरपूर आहे 2 माणसा डोबणं त्याचा तेवढा खड्डा आहे काय बोलताय शंकर घर पे गल है 3-4 और हाँ गळीला काय लावतो तुम्ही आटा लावतो पीठ आम्ही तर काका लई फटे मोठे इथे पण मोठा भेटते पण आतापर्यंत नाही मोठा त्याच्यात इथे पण खड्डा आहे इथे पण खड्डा आहे की नाही इथे जास्ती खड्डा नाही मगाशी ऋषी आलेलं काढून दाखवलं त्यांनी चांगला हा ते बघितलं मी हा का भेटला थांबा दाखव एवढं बारकी आलं छोटा मासा भेटलेला गलीला खेचतो खाली खाली जातो 1 किलोचं भरपूर झालंय काय बोलते एवढे भेटतात अर्धा डबा झालाय घरात किती वाजता किती वेळ झाला येऊन 1 तास झाला 1 तासामध्ये आपल्याला पाहू शकता एवढे मासे भेटले तर आता आम्ही चाललो ग्राउंडला सुट्टी आहे घरून बसून काय नाही हो ते तर आहे चला जाऊया आपण ग्राउंडला बघा आम्ही पटरीतून चालतोय पुढे बघा ही पटरी आहे दिव्याची आता ट्रेन येते फायनली आम्ही आता ग्राउंडच्या जवळ आलेलो आहे तुम्हाला दाखवतो ग्राउंड मस्त आहे ग्राउंड चारी साईड एका सांगून आवाज मला याच्या पाठी आहे आम्ही आगासन साईडला आलेलो आहे तर खूप पटरी चालून आली आहे बघा पटरी एवढी पूर्ण स्ट्रेट पटरी आम्ही चालवली स्ट्रेट हे बघा ग्राउंड आहे चांगलं ग्राउंड आहे ओपन गोट्या काय मग ग्राउंड बघून तुला काय वाटतं पहिल्यांदाच अशा मोठ्या ग्राउंडला आम्ही खेळणार आहोत तर खूप मजा येणार आहे पहिल्याच सुरुवातीचाच म्हणजे फर्स्ट आमचा एक्सपिरियन्स असेल या अशा ग्राउंडवरती खेळण्यासाठी नक्कीच ऋतिक तुझ्याकडनं काय संभाळ तुला काय वाटतं या अशा ग्राउंडवरती आपण पहिल्यांदा खेळायला येतोय तर काय बोल बघू आता पहिलाच आहे ऋतिक तू हे दोन आमचे ओपनर काय तुमचं दोघांचं काय मत आहे कसा होईल माहित नाही पण एक्सपिरियन्स मिळेल एवढं चांगलं माहित आहे नक्कीच पहिली टुर्नामेंट असेल एवढी मोठी लाईव्हची ती पण असेल आम्ही जाऊया. मेहनत करू जिंकायचा प्रयत्न तर भरपूर आहेत जिंकायचं का आम्ही चुकीच्या रस्त्याला आलेलो वाटतोय
जरा थोडंफार रस्ता चुकला होता ही पटरी पाठच्या साईडला परत रिटर्न आलो आम्ही. हे बघा सगळा साऊंड वगैरे लागलेला आहे असं. हे बघा एक ग्राउंड दिसतंय चांगलं चारी साईड. चुकीच्या रस्त्याला परत रिटर्न आम्ही चालतोय. म्हणजे आमचा रस्ता बरोबर होता पण आमच्या गोट्याने चुकवला आमचा रस्ता. गाडी बघा मस्त क्लायमेट आहे ग्रीनरी. आता थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे तर माहिती आहे. आणि आता पाण्याला आम्ही या ग्राउंड जवळ आलेलं आहे. हे बघा ही पटरी आहे ट्रेनची. ट्रेन येते तुम्हाला पाहू शकता आणि या पटरीच्या साईडला एक ग्राउंड आहे. हे बघा फायनली आम्ही या ग्राउंडच्या इथे बोललेलं आहे. बघा कान्या चांगलं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही पहिल्यांदा अशा टुर्नामेंटची टुर्नामेंट होते बघा. असं ग्राउंड आहे पूर्ण फुल ओपन. कल्प्या तुला ग्राउंड बघून काय वाटतंय? एक नंबर गाव एक नंबर ग्राउंड आहे. अंकेची भीती वाटते. पाहूया या ग्राउंडवरती आता थोडं आमचा सामना चालू होईल. अशा प्रकारे भेटू आता एक नवीन ब्लॉगमध्ये. हा व्लॉग आपण इथे थांबवतो आणि आता आमचा थोड्या वेळेला सामना चालू होईल तो यूट्यूब लाईव्ह असेल. नक्की भेटू आता पुढं पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.